आई, आई, अगं कुठे आहेस तू? अगं पटकन ये ना बाहेर. सरू शनिवारची सकाळची शाळा संपवून आली. तीच मुळी आई आई करत. अंगणात पायावर पाणी घेताना पण तिला दम निघत नव्हता. एकामागून एक नुसता हाकांचा सपाटा सुरू होता. धावत धावत ओसरीवर आली. तोपर्यंत आजीच आली होतीस ओसरीवर. अगं, किती वेळा तुला सांगितलं असं अंगणातून ओरडत येऊ नये गं. पण आई कुठे आहे? छान, विसरलीस ना? अगं आज सकाळीच जाणार होती ना ती भास्कर मामाकडे. तू शाळेत गेलीस की मग ती तुझ्यानंतर गेली. सांगितलं होतं की तुला नानांची तब्येत बरी नाही आहे ना, म्हणून भेटायला गेली आहे. येईल उद्या. सरू विसरूनच गेली होती हे. काय हे? मला आत्ता म्हणजे आत्ता आई हवी आहे ना. नेमकी आजच कशी नाही इथे? मला आईलाच सांगायचं हे सगळं, आणि ते पण आत्ता लगेच. सरूचा चेहरा म्हणजे नुसता आरसा आहे. मनात आलं की दिसलंच चेहऱ्यावर. सरूच्या तोंडातून गेलंच. काय हे? मला आत्ता आईला सांगायचं आहे ना काहीतरी. अगं, आता काय इतकी लहान आहेस का तू आई आई करायला? आणि येणार आहे ना उद्या. तरी बरं त्या चित्त्याला घेऊन गेली. नाहीतर तुम्ही दोघांनी आई आई करून उच्छाद आणला असतात. जा आवरून ये, जेवायला वाढते. म्हणजे चित्त्याला आई घेऊन गेली आणि मी इथेच. आईची न मी लाडकीच नाही आहे. चित्त्याचेच सगळे लाड. मला इथेच ठेवलं. सरूला एकदम आठवलं. ती चित्त्याला कधी कधी चिडवत असे. तुला आईबाबांनी कोंडा घेऊन घेतला आहे. तू काही त्यांचा लाडका नाही आहेस. माझं काही तसं नाही आहे. आता तिला वाटलं मलाच कोंड्यावर घेतलं की काय आईबाबांनी. म्हणून आई अशी मला इथेच सोडून गेली आहे. झालीच मग सरूची मान तिरकी आणि वेणीशी खेळत लागलीच तंद्री. तिला तर दिसतच होतं आपल्याला लहान असताना कोणाकडून तरी घेतलंच असणार. तिला खात्रीच वाटायला लागली. सरूचा चेहरा अगदी एवढासा झाला. बाईसाहेब आता अशाच तंद्री लावून बसणार आहात की माडीवर जाणार आहात आवरायला? ती पाठीवरची पोतळी तरी ठेवू नये. सरूला आता आजीची पुढची सगळी वाक्य पाठ झाली होती. कधी कळणार ह्या मुलीला? मोठी झाली तरी आईचा पदर काही सोडत नाही, हे आणि असलंच काहीतरी. सरूला ते मुळीच ऐकायचं नव्हतं. मग काम बंद करायला म्हणून ती धावतच माडीत आली. एकीकडे दप्तर फेकलं आणि जरा इकडे तिकडे केलं. मग काहीच सुचेना. आई नसली की असंच होतं. मग भूकच लागली असेल असं वाटून सरू आजीसमोर स्वयंपाकघरात. आता आईनंही म्हणजे अगदी शहाण्यासारखं वागायला हवं. आजीचे सुद्धा हातपाय दुखतात उठबस करून. मग सरूनेच पाट पाणी घेतलं तिच्यासाठी आणि आजीसाठी. आजीचं जेवण झालंच नसेल हे माहिती होतं सरूला. जेवताना आजीचं काहीतरी सुरू होतं. संध्याकाळी काय करू गं खायला? शेजारच्या लताबाईंकडून आळूची पानं आणून दे. आळूची भाजी करू. आणि मी जाणार आहे देवळात. येतेस का लक्ष्मीला? सरूचं काहीच लक्ष नव्हतं. अगं भात चिवडू नकोस. संध्याकाळी येतेस का माझ्याबरोबर लक्ष्मीच्या देवळात? सरूला एकदम आठवलं. आज शनिवार म्हणजे तिचा आणि शालूचा ठरलेला भटकण्याचा दिवस. आई नाही आहे या नादात ती विसरलीच होती हे. तिला एकदम थोडं छान वाटायला लागलं. अगं आजी, मी आणि शालू जाणार आहोत खेळायला. तू जा, मी शालूकडे जाते. नदीकडे जाऊन नकात गं फिरायला. ही आजी म्हणजे पण आजीच आहे. आमचं नदीकडे जायचं ठरलंय हे कसं कळलं हिला? सरू आपली काहीच न बोलता जेवण संपवत होती. तिला आता एकदम उत्साह आला होता. तिला आणि शालूला शनिवारची शाळा सुरू झाली की मस्तच वाटायला लागायचं. शाळा सुटली की दुपारपासून घरातून बाहेर पडायचं आणि संध्याकाळपर्यंत गावभर फिरायचं. हा दोघींचा आवडता उद्योग. सरूने वेण्यासारख्या केल्या. आजीने काढून ठेवलेली वेली गुलाबाची फुलं घातली. स्वतःवरच खुश झाली आणि शालूकडे निघाली. ती आणि शालू काही झालं तरी शनिवारची संध्याकाळ चुकवत नसत. कधी कधी गणू, मागच्या वाडीतील मनी, कोपऱ्यावरचा चंब्या, आमच्या वर्गातील सुमी असं सगळं टोळकं पण असत. आणि मग तर एकदम सगळं गावच येडछाप वाटायला लागतं. काही ठरलेल्या जागा आणि कधीतरी नव्या जागा. आज शालू आणि सरूच्या आधीच सुमी आणि मनी पण आल्या होत्या. सरूने आणि शालूने येताना रस्त्यात पडलेल्या शेंगा गोळा करून आणल्या होत्या. मणी म्हणालीच, ए, सगळ्यांना सारख्या शेंगा द्यायच्या हं. नाहीतर तू आणि शालू जास्त घेता. ही मनी पण हां, हिला काही गोळा करून आणता येत नाही, पण शेंगा मात्र हव्यात. मग त्या शेंगा फोडल्या आणि आतल्या सगळ्या बिया वाटून घेतल्या. त्या बियानं कसला तरी चिकट वास येतो. आमच्या गावात या असल्या शेंगांचं पीक सगळीकडे आलेलं असतं. मला तर आज त्यांचं एक झाड बनवायचं होतं. नदीचा घाट अजूनही जरा गरमच होता.
पण आम्ही सगळे असलो ना की आम्हाला काही गार गरम कळतच नाही. मग आम्ही बसलो काहीतरी काहीतरी बनवत. सुमीला 4-5 बिया जरी दिल्या तरी तिचं कसं सगळं छानच बनतं. अशी ती तंद्री लावून काहीतरी करायला लागली. मग काही विचारूच नका. तो सूर्य नदीत बुडून जरी गेला ना तरी सुमी आपली काड्या घे, बिया घे, पानं घे असंच करत असते. सुमीला असं पाहिलं ना की मला आईची आठवण येते. ती सकाळी रांगोळी काढते ना तेव्हा अशीच दिसते. छा, माझं हे असंच होतं. एखादी गोष्ट आठवायची नाही म्हटलं की बरोबर सारखी तीच आठवते. आत्ता आई भेटणार आहे का मला? पण नाही. मला तर कधी कधी स्वतःचा पण राग येतो. आजी म्हणते तशी मी कधी मोठी होणारच नाही बहुतेक. आता आईची इतकी आठवण येत होती की माझं झाड काही बनेच ना. मी उठून नदीजवळच्या माझ्या पायरीवर येऊन बसले. मला हीच पायरी आवडते आणि तिथे कुणी म्हणजे कुणी बसलेलं चालतच नाही मला. ही पायरी नदीच्या सगळ्यात जवळची आहे. इथून दूरपर्यंत सगळं दिसतं. जरा डोकावलं की काठाशी शेवाळ खायला आलेले छोटे मासे दिसतात. पाण्याचा आवाज येतो. पलीकडच्या काठावर एक मोठं झाड आहे ते दिसतं आणि त्याच्यावर बसलेले पांढरे पक्षी पण दिसतात. आज कुठे गेले पक्षी सगळे? एकही पक्षी नाही झाडावर. उजव्या बाजूला छोटा पूल आहे. त्या पुलावरून जाणारी माणसं कशी एडछापसारखी छोटी छोटी होत जातात. मला तर फारच मजा येते हे सगळं बघत बसायला. माझा आणि शालूचा एक खेळ आहे. पलीकडच्या काठावरून चालत येणारी माणसं इकडच्या काठावर यायच्या आधी ओळखायची. आणि गंमत म्हणजे आम्हा दोघींना पण सगळी माणसं कुठे माहिती आहेत, पण आम्ही ठेवली आहेत ना काही काही नावं. आम्ही त्याच नावाने ओळखतो त्यांना. म्हणजे एक तिरप्या आहे, तो तर लगेच ओळखता येतो. त्याच्या हातात एक मोठी पिशवी असते, खूप सामान भरलेली. इतकं सामान की अलिबाबाचा खजिनासुद्धा कमीच पडेल. आणि डोक्यावर एक अगदी मळलेलं गोल गोल बांधलेलं लाल रंगाचं पांगोटं. अंगात अगदी वाऱ्यावर वाळत टाकलेला सदरा दिसावा तर काहीतरी घातलेलं असतं. त्या ओझ्याने तो इतक्या तिरका झालेला असतो की मला तर वाटतं अजून तिरका झाला तर पाण्यातच पडेल. तो येताना आधी त्याचं पागोटं दिसतं आणि मग तिरका मनोरा. तिरप्या लगेच ओळखता येतो. तशीच एक टिवटिवबाई पण आहे. हिच्याबरोबर दरवेळेस 2-3 मुलं असतात आणि कधीकधी 1-2 बायका. हिच्या डोक्यावर एक टोपलं असतं आणि त्यातून काय काय वस्तू डोकावत असतात. कधी एखादा भोपळा, कधी झारा, कधी दोराची गुंडाळी आणि असलं काही ना काही. हिची एक गंमतच आहे. हिच्याबरोबर कुणीही असलं किंवा नसलं तरी हिचा आवाज आधी येतो. म्हणजे कळत काहीच नाही पण नुसती कुचकुच ऐकू येते. बाकी सगळे मुकेच आहेत असं वाटायला लागतं. इतका हिचा आवाज. ह्या टिवटिवबाईला तर मी डोळे बंद करून पण ओळखू शकते. अजून एक डुल्या बाबा आहे. कसा डुलत डुलत येतो. एक आहे भयंकर बाबा, पण त्याला आजकाल आम्ही ओळखलं तरी ओळखलं नाही असंच म्हणतो. तो त्या काठावर असतो ना तेव्हा इतक्या जोरात काहीतरी ओरडत असतो जसं काही डरकारीच फोडतो आहे. एकदा मी आणि शालू असंच खेळत बसलो होतो. ह्याची डरकाळी काही ऐकूच आली नाही. आम्ही म्हटलं हा कोण मुका, आणि आम्ही खुसखुस करत बसलो होतो. तेवढ्यात मागे बघतो तर काय, हा भयंकर बाबा आमच्या मागेच उभा. त्याचे ते लाल लाल डोळे मोठे करून आमच्या मागेच लागला. पळतच सुटलो आम्ही दोघी. तेव्हापासून आम्ही तो दिसला तरी ओळखतच नाही त्याला. अजून एक पिटकू शेट आहे. हा माणूस असेल वयाने मोठा, अगदी बाबांइतका, पण उंचीला चित्त्या एवढा. हसू यायचं त्याचं मला त्याला बघून. एकदा आईने ऐकलं मी आणि शालू बोलत असताना, पिटकू शेटला हसताना. आईने आम्हाला चांगलाच दम दिला की असं उगीच कोणाला हसायचं नाही म्हणून. तेव्हापासून आम्ही हसत नाही पिटकू शेटला. आईची कधी कधी गंमतच होते. म्हणजे ती आधी अगदी ओरडणारच असते आम्हाला, पण तिला सांगितलं ना की आम्हाला आधी माहितीच नव्हतं, किंवा तिला सांगितलं ना की पुन्हा कधी म्हणजे कधीच असं करणार नाही, की मग काही आईला ओरडताच येत नाही. म्हटलं ना मी, हे असंच आहे माझं. आलीच पुन्हा आईची आठवण. मी एक दगड उचलला आणि नदीत फिरकावून दिला. बापरे, आज काय मस्त लांब गेला माझा दगड. आणि कशी सगळी वर्तुळ तयार झाली पाण्याची. 1 2 3 4. अरे रे, पुसली की नक्षी. मला असं दगड मारताना बघून शालू पण आली. गणू आणि चंब्या पण आले होते. हे कधी आले मला तर कळलंच नाही. आता माझं बघून सगळ्यांनीच नदीत दगड मारायला खेळ सुरू केला. चंब्याचं दगड नेहमी सगळ्यात लांब जातो. चंबा
अगदी शोधून छोटे छोटे दगड आणतो. मग असा लांबून पळत येतो आणि जोरात नदीत दगड फिरकावून देतो. सगळ्यात लांब चंब्याचा दगड. एकदा मणी म्हणाली, आज मी चंब्यासारखं धावून दगड टाकणार, म्हणजे माझंच लांब जाणार. आली धावत धावत आणि दगड टाकणार एवढ्यात पाय सरकला आणि जोरात नाकावर आपटली. दगड सगळ्यात लांब कुठे नदीत सुद्धा पडला नाही. मनीचं काय पण ध्यान दिसत होतं. सगळ्या कपड्यांना माती लागली होती. गुडघे फुटले होते. मनीच्या गोऱ्या गालावर ती माती इतकी चिकटली होती आणि सगळ्यात गमतार दिसत होतं तिचं लाल लाल झालेलं नाक. आम्ही सगळे फसकन हसलो. मनीला इतका राग आला होता. म्हणाली, मी आता कधी मुळी तुमच्याबरोबर खेळणारच नाही आहे. मला हातसुद्धा दिला नाहीत उठायला. मग मी का खेळू तुमच्याबरोबर? मग आम्ही सगळ्यांनी कशीबशी तिची समजूत काढली. चिडका बिब्बा झाला होता मणीचा. जेव्हा चंब्या म्हणाला, मने मी शिकवेन तुला लांब दगड मारायला आणि पडलीस तरी हसणार नाही, तेव्हा कुठे मणीच्या नाकावरचा लाल रंग कमी व्हायला लागला. मी आणि शालू कधीकधी शेंगातल्या बिया टाकतो पाण्यात. ते सुमीला अजिबात चालत नाही. तिचं आपलं वेगळंच. त्या बिया नाही टाकायच्या, त्याची छान नक्षी बनते ना. तुम्ही दगड घ्या ना, बिया मला हव्यात. असली ही सगळी एडछाप टोळी. आता सगळे एका मागनं एक नदीत दगड टाकायला लागले. एका दगडाची वर्तुळ संपायच्या आत दुसऱ्याची सुरू, ती संपायच्या आधी तिसऱ्याची नक्षी, मग चौथ्याची, आणि मग हे असलं नक्षीकाम किती वेळ सुरू राहतं ते कळतच नाही आम्हाला. काही वेळाने हळूहळू नक्षी फिकट व्हायला लागली की समजायचं सूर्य घरी चालला म्हणून. आणि मग आमची पाण्यातली नक्षी आकाशात उमटायला सुरुवात होते. पण ती पाहायला काही आम्हाला नदीवर थांबता येत नाही. दिवे लागायच्या आधी घरी पोचायला म्हणजे पोचायलाच लागतं. आम्ही सगळे निघालो. मी आणि शालू खालच्या रस्त्याने. शालूला एकदम आठवलं, सरू आज शाळेत म्हटलंस ते गाणं मला पण शिकव ना. किती छान म्हटलंस. कुणी शिकवलं गं? मी शालूकडे नुसतंच बघत बसले आणि मला खरं तर तिला सांगायचं होतं की आईने शिकवलं म्हणून, पण माझ्या तोंडातून काही शब्दच बाहेर पडेनात. अगं सरू, शिकव की मला. आता काय बाबा, तुला सांगितलं आहे ना बाईंनी स्नेहसंमेलनात गाणं म्हणायला, मग काय मला शिकवणार नाहीस ना तू? तुला कसं छान येतं म्हणायला. सांग की कोणी शिकवलं. ही शालू पण ना सारखं सारखं असं खोटं खोटं रुसायला हिला बरोबर जमतं. आता हिला मी काय शिकवणार नाही का? उगीच आपलं तुला काय बाबा आणि आम्हाला काय बाई. हसूच आलं मला तिचं. आईने शिकवलं आहे मला. मला एकदम भारीच वाटून गेलं की माझी आई किती म्हणजे किती छान आहे ना. कुठे जाऊन बसली आहे आता. शाळेतून आल्या आल्या हेच सांगायचं होतं ना मला आईला. अय्या, मग काकू मला पण शिकवतील की. मी उद्या येते तुमच्या घरी. काकूंना सांगशील. काकूंना सांगितलंस का तू? बाईंनी तुला स्नेहसंमेलनात गाणं म्हणायला सांगितलंय ते. किती बोलते ही शालू. काय गं सरू, अशी काय बाईंना शिक्षा केल्यासारखं तोंड केलं आहेस? अगं लक्ष कुठे आहे? आई मामाकडे गेली आहे, मला भेटलीच नाही आहे. आता कुठे शालूला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ झाला. शालूने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि मग म्हणाली, सरू कधी येणार आहेत काकू? उद्या. मग शालू एकदम मोठ्या माणसांसारखी म्हणाली, मग मी नंतर येईन गाणं शिकायला. सरू, तुला घरी सोडायला येऊ का गं? मी मानेनच नाही म्हटलं आणि घराकडे निघाले. शालूच्या घराच्या दारात एक चाफ्याचं झाड आहे आणि त्याचा वास सगळ्या रस्त्यावर भरून राहिलेला असतो. म्हणजे मला तर कधी कधी शालू आली की चाफ्याचाच वास यायला लागतो. आत्ता पण हा वास इतका माझ्याबरोबर होता की जसं काही शालूच चालली होती माझ्याबरोबर. पुढच्या वळणावरून आमचं घर दिसायला लगेपर्यंत हा वास येतच राहतो. मग पुढे कोपऱ्यावरच्या बाई आजींच्या घरातल्या निशिगंधाचा वास त्यात मिसळायला लागतो आणि मग आलंच आमचं घर. आमच्या घराच्या रस्त्यावर इतकी फुलांची झाडं आहे की रात्रीच्या वाऱ्याला एक एडछाप सुगंधी वास यायला लागतो. घरी पोचले तर आजी ओसरीवर वाटच बघत बसली होती. मी पायावर पाणी घेतलं आणि आजीला सांगितलं, मी येतेच शुभम करोती म्हणायला. घरात आले की आईची आठवण काही केलं जाईच ना. आता तर चित्याची पण आठवण यायला लागली होती मला. रोज शुभम करोती म्हणताना इतका त्रास देतो, सारख्या माझ्या वेण्या ओढतो आणि इतकी घाई असते त्याला म्हणायची. आई किती वेळा सांगते त्याला, सरू बघ कशी मनापासून म्हणते, तू जरा शांत बस एका जागी. मी आणि आजीने दिवा लावला. शुभम करोती म्हटलं, पण आईचा आवाज असला ना की काहीतरी वेगळंच वाटतं. ते काय ते काही मला सांगताच येत नाही. पण आई हवी होती घरात. पाट पाणी झालं, जेवण झाली.
बाबा, आप्पा ओसरीवर काहीतरी बोलत बसले होते. मी आणि आजी मधल्या घरात. आजीची काहीतरी बारीक बारीक कामं सुरू होती. मला काहीच काम नव्हतं म्हणून मी नुसतीच बसले होते आणि आजीच्या मध्ये मध्ये करत होते. कुसुम, पाणी घे ग जरा, बाबा म्हणाले. मी आजीकडे पाहिलं. आई कधी आली आहे, मला का नाही सांगितलं? आणि मी उठलेच स्वयंपाकघरात जायला. आजी आपली गालातल्या गालात हसायला लागली. अगं नाहीच आली आहे. एक दिवस तरी राहू की तिला माहेरी. जा, लोटा भांडं ओसरीवर नेऊन दे. मी बाबांना पाणी नेऊन दिलं. आई मामाकडे गेली आहे ना? हो, विसरलो मी. आमच्या घरातनं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आईचं आहे असं वाटायला लागलं मला. मग मी आपली माडीवर आले आणि पसरून दिलं स्वतःला. मला आपलं उगीच वाटायला लागलं. आईला मामाकडे अजून 1-2 दिवस राहावंसं वाटलं आणि आई उद्याच आलीच नाही तर? कारण आम्ही जेव्हा जेव्हा मामाकडे जातो ना, तेव्हा तेव्हा मला आई एकदम वेगळीच वाटते. किती वेळ बोलत असते कोणाकोणाशी आणि कधी म्हणजे कधी तिला वेळ पुरतच नाही. आता पण असंच झालं तर? खिडकीतून आमच्या सुगंधी रस्त्याचा तो एडछाप वास येत होता. त्या वासाबरोबर इतकी गुंगी आली की झोपच लागली. माझ्या माडीवरच्या खोलीतून सूर्याची किरण थेट माझ्या अंगावर यायला लागली होती. अगदी माझ्या पांघरुणावरून डोळ्यात यायला लागली होती. मी एकदा या कुशीवरून त्या कुशीवर वळून पाहिलं, पण छे, सूर्य काही मला उठवल्याशिवाय माडीवरून पुढे सरकणारच नाही. सूर्य इतका आत आला म्हणजे खूपच उशीर झालाय. रविवारी कोणी मला लवकर उठवत नाही. हा सूर्यच येतो मग अगदी आतमध्ये. मी उठून तशीच बसून राहिले. उठून काय करायचं तेच ठरत नव्हतं माझं. इतक्यात माडीवर पावलं वाजली आणि चाफ्याच्या फुलांचा वास आला. शालू इतक्या सकाळी आली की काय आमच्या घरी, आणि बघते तर काय, आईच आली होती. आणि हे काय, आंबड्यांवर मस्तपैकी चाफ्याची फुलं खोचली होती. कशी छान हसत होती. मला वाटलं आता मला आईची इतकी आठवण येते आहे की खरं म्हणजे शालूच आली आहे चाफ्याची फुलं घालून. पण मला आईच वाटते आहे. मी एकदम येडछापसारखं बघत बसले. आई आली आणि म्हणाली, आज काय उठायचं नाही का सरू? मी येऊन माझं सगळं आवरून झालं. पहाटेच निघालो. आणि तू अशी बघत का बसणार आहेस? चल उठ बघू. आता उठ म्हणते आहे म्हणजे आईच आली आहे. आईचं पण आली की लगेच काही ना काही सांगायला लागते. तिला मुळी बसून राहिलेलं आवडतच नाही. आता ही नव्हती ना काल घरात, मग तिला वाटतं सगळी कामं तिच्याशिवाय कोणी करणारच नाही. जरा म्हणून बसत नाही. मी तशीच बसलेली. मला किती सांगायचं हिला, आणि हिला काय त्याचं? बरोबर आहे, हिचा तर चित्याच लाडका आहे. मला इथेच ठेवून गेली. मी अजून उठलेच नाही म्हटल्यावर आई माझ्या जवळ आली. ए सरू, काय होतंय? बरं वाटत नाही आहे का? असं म्हणून आईने कपाळाला हात लावून पाहिला. आई, मी तुला आवडत नाही का गं? आईने अगदी मला कुशीत घेतलं आणि पाठीवरून हळूच हात फिरवला. आता आईने असं जवळ घेतल्यावर माझा राग कसा राहणार ना आईवर? सरू, काय झालं? तुला मामाकडे नेलं नाही म्हणून रुसलीस की काय? अगं तुझी शाळा होती आणि 1 दिवसासाठीच तर गेले होते ना. मला असं वाटत होतं आता आईनी परत कधीच मला सोडून कुठे जायचं नाही. आज आईच्या अंगाला मामाच्या घराचा वास येत होता. मग मला आठवलं चाफ्याची फुलं आईने मामाकडूनच आणली असणार. आई, मला तुला एक गंमत सांगायची आहे. मग मी आईला कालचं राहिलेलं सगळं सगळं सांगितलं. आई म्हणाली, मला पण गप्पा मारायच्या तुझ्याशी. पण आता उठ, आवर आणि मग जेवण झाली की गप्पा मारू. चालेल ना? आई, चित्या कुठे आहे? जा, असेल बघ कुठेतरी खाली. आता ना खिडकीतील आभाळ कसं एकदम मस्त दिसायला लागलं. आजचा रविवार छानच जाणार मुळी.